नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळ प्रेमींनो. आपल्या अद्भुत अंतराळमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा प्रश्न खूप मजेदार आहे. तुम्हाला थॉर माहिती आहे का? होय, तोच सुपर हिरो सारखा दिसणारा वीज आणि गडगडाटाचा नॉर्स देव. पण तुम्हाला माहिती आहे का की थॉरच्या नावावर फक्त गुरुवार थर्सडे नाही, तर अंतराळात त्याच्यासारखं दिसणारं एक विशाल हेल्मेट देखील आहे? चला तर मग आज भेट देऊया थॉरच्या हेल्मेटला. आजच्या चित्रात दिसत आहे NGC 2359, ज्याला प्रेमाने थॉर्स हेल्मेट असं म्हणतात. आता नीट निरीक्षण करा. तुम्हाला त्याचा आकार कशासारखा दिसतो? जर तुम्ही म्हणालात, अरे, हे तर एखाद्या योद्ध्याच्या हेल्मेटसारखं दिसतंय, तर अगदी बरोबर. याच्या दोन्ही बाजूंना पंखांसारखे दिसणारे भाग आहेत. त्यामुळे ते थॉरच्या प्रसिद्ध हेल्मेटची आठवण करून देतं. आता तुमच्यासाठी एक अंदाज खेळ. तुम्हाला वाटतं हे हेल्मेट किती मोठं असेल? 1 ग्रह एवढं? 10 ग्रह एवढं? की त्याहूनही मोठं? तयार आहात उत्तरासाठी? हे हेल्मेट तब्बल 30 प्रकाश वर्ष रुंद आहे. म्हणजे प्रकाशाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला 30 वर्ष लागतील. नॉर्स देवासाठीही ही खूपच मोठी टोपी ठरेल. आता खरी गोष्ट ऐका. हे खरं हेल्मेट नाही. हे एका ताऱ्याने तयार केलेला एक विशाल अंतराळीय बुडबुडा आहे. या नेब्युलाच्या मध्यभागी एक अत्यंत तेजस्वी आणि प्रचंड तारा आहे. हा तारा सतत प्रचंड वेगाने वायू बाहेर फेकत असतो. हजारो लाखो वर्ष असे वायू बाहेर फेकले गेल्यामुळे आजूबाजूच्या अंतराळात हा सुंदर आकार तयार झाला आहे. जणू एखाद्या मुलाने साबणाचा बुडबुडा फुंकावा. पण हा बुडबुडा तर प्रकाश वर्षांच्या आकाराचा आहे. मध्यभागी असलेल्या या ताऱ्याला वुल्फ राय तारा म्हणतात. आता पाहूया तुमचं निरीक्षण किती तीक्ष्ण आहे. तुमच्या मते हा तारा साधा तारा असेल का? नाही. हा आपल्या सूर्यापेक्षा खूप जास्त गरम, खूप जास्त तेजस्वी आणि खूप जास्त मोठा आहे. वैज्ञानिकांच्या मते हा तारा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजेच तो एका मोठ्या अंतराळ नाटकाच्या अंतिम अंकात पोहोचला आहे. आता येते सर्वात रोमांचक गोष्ट. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की पुढील काही हजार वर्षात हा तारा एका प्रचंड सुपरनोव्हा स्फोटात फुटू शकतो. कल्पना करा, एक असा स्फोट जो संपूर्ण आकाशगंगेत चमकू शकतो. नक्की कधी होईल हे कुणालाच माहीत नाही. उद्या, 100 वर्षांनी की हजारो वर्षांनी? हे अजूनही एक रहस्य आहे. थॉरचं हेल्मेट पृथ्वीपासून सुमारे 15,000 प्रकाश वर्ष दूर आहे. हे कॅनिस मेजर म्हणजेच महाकुत्रा या तारकासमूहाच्या दिशेला आहे. म्हणजे आपण आज पाहत असलेला प्रकाश प्रत्यक्षणात 15,000 वर्षापूर्वी तिथून निघाला होता. आजच्या चित्रातील रंगही खूप काही सांगतात. लाल रंग दाखवतो हायड्रोजन वायू. निळा रंग दाखवतो ऑक्सिजन वायू. वैज्ञानिकाची रचना समजून घेतली आहे. म्हणून हे चित्र फक्त सुंदर नाही, ते एक वैज्ञानिक खजिनाही आहे. मित्रांनो, थॉरचं हेल्मेट हे आपल्याला दाखवतं की अंतराळातील तारे फक्त चमकत नाहीत. ते आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये संपूर्ण अंतराळाचा चेहरा-मोहराच बदलू शकतात. आणि कदाचित काही हजार वर्षानंतर या हेल्मेटच्या मध्यभागी असलेला तारा एका भव्य सुपरनोव्हामध्ये फुटेल आणि नवीन अंतराळीय कथा सुरू होईल. मित्रांनो, आजची थॉरच्या हेल्मेटची सफर तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही आज काही नवीन शिकलात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मजेदार, रोमांचक आणि ज्ञानवर्धक अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत निरीक्षण करत रहा, जिज्ञासू रहा आणि विश्वाची रहस्य शोधत रहा. धन्यवाद मित्रांनो.